मी राजकुमार जगताप आपलं आपल्या चॅनलवरती स्वागत करत आहे. बघा, आपला आजचा विषय आहे विचारमंथन. आठवड्यातनं आपण एक दिवस विचारमंथन या विषयावरती व्हिडिओ आणत असतो आणि तो आपला आजचा विषय आहे, तो म्हणजे अपात्र कोण. ते आपलं घर सोडून, बंड पुकारून, पक्ष सोडून आलेले आमदार अपात्र आहेत, ते खासदार अपात्र आहेत, की आपण मत करणारे मतदार अपात्र आहोत, याविषयी आजचा व्हिडिओ आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमचा दृष्टिकोन बदलणार आहे, तुम्हाला विचार करायला लावणार आहे व्हिडिओ आपला आजचा. त्यामुळे व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुमचा कुठलाही पक्ष असो, तुमचा नेता कुठलाही असो, ह्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त 10 मिनिट हे व्हिडिओचे पॉइंट समजून घ्या. मित्रांनो, हे गरज आहे, आपल्या लेकरांच्या आयुष्यासाठी ही गरज आहे. आपण एखाद्या आमदाराला पात्र करतो, पण त्या घाईमध्ये आपण आपला संसार, आपली लेकरं बाळ आपण अपात्र करतो. कसं काय, आपण बघूया आपल्या व्हिडिओमधनं. बघा, सध्या एक ट्रेंड चाललाय लोकांमध्ये, खासदार लोक आणि आमदार लोकांमध्ये. कुठलं तरी अंगावरती गुन्हे पडले, काय झालं की पक्ष बदलायचा, पक्ष सोडून जायचा, आणि पुन्हा एक प्रश्न पुढे येतो की आता कोर्ट निर्णय देईल की तो आमदार पात्र आहे की अपात्र आहे. बघा, आपण वोट कोणाला करतो? आपण वोट एका विचारसरणीला करतो. हे काँग्रेस एक पक्ष आहे, बीजेपी पक्ष आहे, पण आपण ती विचारसरणी बघतो मागची. काय हिंदुत्ववादी लोक असतील, त्या लोकांना बीजेपीचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते चांगले वाटतात, ते त्यांना फॉलो करतात. काही लोक काँग्रेसला फॉलो करतात, कारण काँग्रेसची जे थीम आहे ती काय, सर्व धर्म सोबत घेऊन चालायची थीम आहे. आपण त्या थीमला, आपण त्या विचाराला आपण पाठीशी घेतो. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, महाराष्ट्राची अस्मिता म्हणून आपण शिवसेनेला बघतो, आपण वोट शिवसेनेला करतो. पण नेमकं होतंय काय, या ठिकाणीच आपल्या भावनासोबत आणि आपल्या मतासोबत एक गेम होतो. तो गेम म्हणजे काय, आपण ज्या लोकाला 3 लाख 4 लाख वोट देऊन निवडून आणतो, तोच बेशरम नालायकपणा करतो आणि आपला जो पक्ष आहे तो सोडून तो बंड पुकारतो. मग त्यावेळेस तो अपात्र होत नाही, त्यावेळेस ते 2.5 लाख 3 लाख मतदार अपात्र होतात, कारण त्यांनी एका चुकीच्या व्यक्तीला तरी मत केलेलं असतं. तो व्यक्ती आपल्या विचारावर ठाम असू शकत नाही, तो व्यक्ती आपल्या मतदारसंघाविषयी कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. आपण त्या व्यक्तीला मत केलेलं असतो, त्यामध्ये चूक त्याची नाही, हे चूक आपली आहे. म्हणजे आमदार, खासदार 2.5 लाखाचा म्होरक्या आपण त्याला म्हणू शकतो. पण नेमकं होते काय, हेच काही तुकड्यापायी पैशाच्या, काही स्वार्थापायी आपलं दबदबा ठेवण्यासाठी माती खातात, आणि आपण पण जाती करता माती खातो. कसं काय, तुम्हाला ते पुढे समजून जाईल मी कसं का बोलतोय ते. बघा, आता अधिवेशन का असतात, हिवाळी अधिवेशन असेल, पावसाळी अधिवेशन असेल, ह्या गोष्टी का असतात, याची तरतूद काय केली आहे संविधानामध्ये, की बाबा या ठिकाणी जे आपल्या महाराष्ट्रामधील अलग अलग जे विधानसभा क्षेत्र आहेत, त्यातील जे प्रतिनिधी लोक आहेत, म्हणजे आमदार लोक आहेत, यांनी एकत्र बसून आपल्या महाराष्ट्राच्या विकासाबद्दल चर्चा करायची, आढावा घ्यायचा, आणि नवीन उपाययोजना किंवा पुढील जे आपल्याला करायचं आहे, योजना असतील काय असतील, त्यावरती चर्चा करून एखादी नवीन कायदे असतील, नवीन योजना असतील, ते बिल पारित करणे आणि ते अप्लायमेंट करणं, हे काम असतं विधानसभेचं, अधिवेशनाचं. पण नेमकं होते का अधिवेशनामध्ये? अधिवेशनामध्ये कुठल्याही योजनावरती, प्रॉब्लेम्सवरती, समस्यावरती, बेरोजगारावरती कुठलीही चर्चा होत नाही. चर्चा होती कुठं? बघा, ज्याप्रमाणे शाळेमध्ये पोराचे भांडणं असतात बघा, हा टेबल माझा, तो टेबल माझा, हे खोटं माझं चोरलं, त्याने माझं हे पकडलं, हे भांडण त्याच गोष्टी कुठे घडतात? विधानसभेमध्ये. ते लाईव्ह घडतात आणि ते पूर्ण महाराष्ट्र बघतो. हे दुर्दैव आहे. अरे, ज्या व्यक्तीला आपल्या पदाला न्याय द्यायची अक्कल नाही, आपण त्याच्या हातामध्ये गाजर दिलेले आहेत, आणि ते आपल्या त्या बसून गाजर दाखवायचं काम करत आहेत. आपण ते गाजर बघतो. आता अंगातून शक्ती असं संचारते, डोक्यामध्ये एक प्रकाश पडतो की नाही, आपण ह्या जागा दाखवायचीच. पण एखादं अल्टिमेट शेवटला घडतं, परत हाय तसंच हाय सुरू होतं. म्हणजे ह्या सर्व गोष्टीमध्ये
एकाच लक्ष लोकांचं लागलेलं असतं की बाबा आता हे ठाकरे गटाचे आमदार आहेत ते अपात्र होतील, हे अपात्र होतील. पण तुम्हाला हे कळतच नाही, अपात्र ते नाही होत, अपात्र तुम्ही झालात. तुमचं वोट हे अपात्र व्यक्तीला गेलं, तुमचं वोट त्या व्यक्तीला गेलंय, त्या व्यक्तीला तो व्यक्ती त्या पदाला कधीच न्याय देऊ शकत नाही. बघा, आता तुम्ही सर्वांनी स्वतःला 5 प्रश्न विचारायचे. जर तुम्ही स्वतःला आरशामध्ये बघून हे 5 प्रश्न विचारसाल आणि त्यावेळेस तुमची मान ताट असेल, समजून जा तुम्ही चूक केलेली नाही. प्रश्न पहिला, मी कोणत्याही पक्षाची कसलीही पार्टी न घेता, कुण्या पक्षाचा 1 रुपयाही न घेता मत केलंय. हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. प्रश्न दुसरा, उमेदवाराची पात्रता बघून मी मत केलंय का? आपल्या घरी एखादा माणूस कामाला लावायचा असेल तर आपण त्याची पात्रता बघतो. पेंटिंगचं काम आहे, त्याला पेंटर पाहिजे, लाईटचं काम त्याला वायरमॅन पाहिजे, आपण ह्या गोष्टी बघतो. पण आपण त्या व्यक्तीची पात्रता बघून मत केलंय का? हा पण तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून बघा. प्रश्न तिसरा, आपण खरंच एक जात बघून किंवा धर्म बघून, पक्ष बघून मत केलंय का? हो, आता परत हेच चाललंय भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये हेच चाललंय. माझी जात हे, माझा नेता हा, तो नेता त्या कास्टसाठी काहीच करत नाही. पूर्वी करायचे पण आता काहीच नाही, फक्त नावाला गोष्टी. आमच्या कास्टचा माणूस, एक गाणं होतं बघा मराठीमध्ये, एक विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, हे सध्या अशी गोष्ट होऊन बसलेली. तेव्हा तुम्ही हा प्रश्न तर विचारून बघा की मी खरंच जात धर्म पक्ष बघून मत केले का यावेळेस? तर केला असाल समजून जा, तुम्हाला याचे उत्तर भेटतील शेवटला मित्रांनो 5 प्रश्नाचे. पुढला प्रश्न समजून घ्या. आपण ज्याला मत करतोय तो व्यक्ती देशाची उन्नती प्रगती करेल का? त्याचं यामध्ये योगदान असेल का? आणि त्या लायक आपण माणसाला मत करतोय का? तुम्हाला हा प्रश्न पडलाय का कधी? प्रश्न विचारा स्वतःला. आणि सगळ्यात शेवटचा 5वा प्रश्न आहे, आपल्या लेकराला, बायकोला, सगळ्याला बघा, चेहरा आरशामध्ये बघा आणि स्वतःला प्रश्न विचारून बघा. एक, आपण ज्या व्यक्तीला मत केलंय, आपण ज्याला वोट दिलंय, तो व्यक्ती त्या पदाला न्याय देऊ शकेल काय? येड्याच्या हातामध्ये वाढ द्यायचं काम आपण केलं आतापर्यंत. त्या व्यक्तीची पात्रताच नाही, आपण त्याला वोट केलोय. शिक्षण मंत्री कुठला? ग्रॅज्युएशनचा. अरे शिक्षण मंत्री पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे, त्याची PhD पाहिजे पूर्ण, असे पाहिजे शिक्षण मंत्री. त्याला कोर्स माहिती नाही, कोर्स कुठले आहेत ते. म्हणजे आपण ज्या व्यक्तीला वोट करतोय त्या व्यक्तीची पात्रता बघून तुम्ही वोट केलंय का? आपण ज्या व्यक्तीला मत करतोय तो व्यक्ती खरंच त्या पदाला न्याय देऊ शकेल काय? आपण ह्या गोष्टी बघून मत केलंय का? हा प्रश्न स्वतःला विचारा. जर तुम्ही हे स्वतःला 5 प्रश्न विचारले ना, समजून जा तुम्हाला तुमचं मन सांगेल अरे खरंच आपण किती चुका केलेल्या आहेत. म्हणजे आपण पहिले तर आपणच पात्र नाही. जर आपणच पात्र नसू तर आपण एखादा योग्य उमेदवार कसा निवडून देऊ? त्यामुळे पहिलं आपण पात्र पाहिजे. हे 5 प्रश्न बघूनच यानंतर मत करायची मित्रांनो. जर तुम्ही ह्या 5ही गोष्टी बघून तुम्ही मत केलात तर तुम्हाला कधीही नतमस्तक व्हायची वेळ येणार नाही कुणापुढे. भारताची प्रगती ऑटोमॅटिक होईल, बेरोजगारी ऑटोमॅटिक कमी होईल, कारण सर्वांना एक ओढ असेल प्रगतीची, आपला समाज पुढे घेऊन जायची. पक्ष जात ह्या गोष्टी बघायच्याच नाही. विचारसरणीच्या बघू नका. विचारसरणी आता समजा हल्ली राहिलीच नाही कुठल्या पक्षाची. फक्त माणूस बघा, पात्र उमेदवार बघा, तो अपक्ष असू द्या, त्याला मतदान करा. मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. व्हिडिओ शेअर करत चला आणि एक शेअर आपल्या गावातील ग्रुपमध्ये नक्कीच करा, कारण त्यांना पण मतदानाविषयी जागरूकता झालीच पाहिजे. आणि त्यांचा अरे एवढे लोक मानतात, बापाहूनही जास्त लोक नेत्याला मानतात, ह्या गोष्टी होणार नाहीत. याकडे आपण सर्वांनी खबरदारी घेऊया. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच खाली कमेंट करा. तुमची एकूणच राय काय आहे विषयावरती ते पण खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील
तर कुठले पैसे लागत नाहीत, फक्त एक लाईक करा, कारण त्या लाईकनं मला चांगलं मोटिवेशन मिळतं आणि त्यातनं मी परत तुमच्या समोर यावेळी चांगले चांगले व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. सर्वांना माझ्यातर्फे जय हिंद, जय शिवराय, जय भीमराय.